नमस्कार मित्रांनो. खरं तर हसायला येते, कारण की 11 तारखेला जी शिवतीर्थावरती सभा झाली माननीय श्री राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांची, त्या सभेमध्ये राजसाहेबांनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर आणल्या. तसं बघायला गेलं तर भारतात असा नेता त्याच्या वक्तृत्व शैलीतून जे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि पटवण्याचं काम कोण करणारा एक नेता असेल तर तो म्हणजे राजसाहेब ठाकरे. कारण की माणसाचं मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन कसं करायचं हे त्या व्यक्तीला माहिती आहे. त्यामुळेच तर भाजपवाले म्हणतात ना, कन्फ्युजन क्रिएट करतात. कन्फ्युजन क्रिएट नाही करत, कन्फ्युजन जे तुम्ही निर्माण केले ना ते जनतेसमोर आणतात. तुम्ही स्वतः कन्फ्युजनमध्ये आहात की तुम्हाला काय करायचंय. तुम्ही अन्नमलाई रसमलाई आणता, तुम्ही अजून कोणीतरी उत्तर प्रदेशमधला एखादा मोठा नेता आणता, इथल्या मतांचं ध्रुवीकरण करता, मराठी मतांना एकटं पाडता. मराठी लोक येडी नाही येतो, मराठी लोक एवढी पण येडी नाहीये की तुम्ही त्यांच्या स्वाभिमानाला लात मारसाल, ठेच देसाल आणि त्यानंतर ती लोक फक्त तुमच्याच पाठीमागे फिरतील. 11 तारखेला सभा झाल्यानंतर 12 तारखेला जी भाजपाची सभा झाली त्या सभेमध्ये किती लोक होती आणि किती धरून पकडून पैसे देऊन आणली होती हे तर सगळ्या लोकांनी बघितलंय. जनता येडी नाही, फक्त जनतेला एका ट्रॅकवरती नेणारा नेता पाहिजे असतो. कसं असतं, लोकांनी पण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की विचारधारा, एखाद्या पक्षाची विचारधारा, त्या पक्षाचे विचार आणि त्या पक्षाची नीतिमत्ता संपल्यानंतर तो पक्ष कोणताही असो, जर तो आपल्या मातृभूमीचं, आपल्या लोकांचं, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं जर निवारण करणार नसेल तर तो पक्ष काहीच कामाचा नसतो. कोणताही पक्ष असो तो, जर त्याने आपल्या ज्या मूळ विचारधारा त्या सोडल्यानंतर त्या पक्षासोबत राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण काय कोणत्या पक्षासाठी बांधील नाही. बाळासाहेब स्वतः सांगायचे की उद्या मी जर कधी चुकलो तर मला मतदान करू नका, मी राजकारण सोडलं, ते पक्ष बंद करून टाकले, दुकान बंद करून टाकले. राजसाहेब पण तेच सांगतात की मला गुलामीत राहणाऱ्या मेलेल्या राज्यावरती आणि ज्यांची विचारधारा, ज्यांचं स्वाभिमान, ज्यांचं रक्त सगळं मेलेलं आहे त्या लोकांवरती मला राज्य नाही करायचं. बाकी सगळं तर राजसाहेबांनी त्या भाषणात सांगितलंच आहे. आपल्याला काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपण जर आपली बुद्धी विकली तर इंग्रज आले, त्यांना आपण इंग्रज म्हणत होतो, भविष्यात अजून कोणीतरी येईल, ते आपल्यावरती राज्य करतील. लोकशाही आहे म्हणून आपण जिवंत आहे, पण या लोकशाहीला दाबायचा जर कोणी प्रयत्न केला, या भारतात, या राज्यात जर कोणी बाप बनण्याचा प्रयत्न केला तर त्याला परत जमिनीवरती आणून ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. लोक होतील शाणी, अपेक्षा आहे. ठीक आहे. जय महाराष्ट्र.